आज या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीनं अनंत अडचणींना तोंड देत आपल्या तालुका अध्यक्षांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं आणि आम्हाला येण्यास फार उशीर झाला त्याबद्दल मी अगोदर तुमची दिलगिरी व्यक्त करतो। संपूर्ण महापुरुष आणि सर्व संत महात्म्यांना अगोदर मी त्रिवार वंदन करतो। बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग हा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा आपला पक्ष। आपल्या जालन्याचे जिल्हाध्यक्ष किमयागार आदरणीय अरविंदरावजी चव्हाण साहेब, आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी मगरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि आपल्या सर्वांचेच दादा, त्या दादा नावातच एक असं प्रचंड वजन आहे असे एकच वादन अजित दादा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये या पार्टीचं घोडदौड फार चांगल्या पद्धतीने चालू आणि सामाजिक न्याय विभाग जेव्हापासून अरविंदराव चव्हाण साहेबांनी माझी नियुक्ती केली, अगोदर सामाजिक न्याय विभाग म्हणजे काय होता, आपल्याच पक्षातल्या काही लोक असे म्हणत होते की हे भाकरी संघ जसं एक जेवणाचं ताट असतं पंचपक्वानाचं, त्या ताटामध्ये जशी मिरची पापड ठेसा आणि त्याच्या संग लोणचं राहायचं असं खायचंय। पण आज सामाजिक न्याय विभागानं अशी प्रगती करून दाखवलेली आहे की सामाजिक न्याय विभागाचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत। ही आपली प्रतिष्ठा नाही, तर हे अरविंदराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून त्यांनी एक माणूस उभा केला। कोणीतरी, मला काही याचा गंध नव्हता, त्यांनी मला या पक्षात आणलं आणि हे संघटन वाढवायला मला त्यांनी ऊर्जा दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानल्याशिवाय या ठिकाणी मी राहू शकतो। असो, आदरणीय आमचे परतूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष प्रभाकरजी प्रधान साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेशचे सहसचिव आदरणीय पाईकराव साहेब, म्हणजे त्यांनाही 4-5 दिवसापासून ते आजारी आहेत, तरी ते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, म्हणजे ही पण त्यांच्यामध्ये किती मोठी एक ऊर्जा आणि पॉझिटिव्हिटी। त्याचप्रमाणे आमचे सुबोध कुमार जाधव हे सुद्धा आजारी असून मला यावं लागतं साहेब कार्यक्रमाला, ते सुद्धा आले। आमचे शहराचे शहराध्यक्ष जालन्याचे सुनील भाऊ डोळशे, आदरणीय आमचे वकील साहेब वेडेकर साहेब, त्याचप्रमाणे प्रवीणजी मोरे साहेब, आदरणीय आमचे सदाभाऊ, आदरणीय बहारदार, या कार्यक्रमाला ज्यांनी रंगत आणली असे आमचे तोंडे सर आणि आमचे सर्व पत्रकार मित्र, पत्रकार मंडळी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते। या ठिकाणी बोलताना आदरणीय तालुकाध्यक्षांनी असं सांगितलं की या ठिकाणी मागासवर्गीयांच्या ज्या योजना असतील सर, त्या आपल्याला मिळाल्या पाहिजे। आता सध्याच्या घडीला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि महात्मा फुले विकास महामंडळाच्या 30 तारखेपर्यंत 5 लाख ते 25 लाखापर्यंतची योजना कार्यान्वित झालेली आहे। आदरणीय दादांकडे आम्ही पत्र दिलं होतं, दादा योजना चालू करा आणि याची हमी घ्या। दादांनी त्याची हमी घेतलेली आहे। पूर्वी त्याला गॅरंटर लागायचा, आता त्याला गॅरंटर लागत नाही। आपापल्या कुवतीनुसार सर्वांनी 5 लाखापासून 25 लाखापर्यंत ते अर्ज भरून घ्या, अर्ज सबमिट करा, त्याची प्रत मला द्या, प्राधान्यक्रमाने आपण ते काम करून घेऊ। यामध्ये हायगाय करू नका। 30 तारीख शेवटची, 30 ऑगस्ट। राहिला प्रश्न दुसरा, आता भविष्यामध्ये म्हणजे लवकरच निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, झेडपीच्या निवडणुका आहेत। तर ह्या निवडणुकामध्ये ज्या मागासवर्गीय जागा, ज्या जागा आपल्याला सुटतील, तर एकासाठी सर्व आणि सर्वासाठी अशा पद्धतीचं कार्य आपल्याला या ठिकाणी करायचंय। आणि जिथं आपलं कार्य तत्परतेने दिसल, जिथं आपण डॅशिंग स्वरूपात तिथं समोर येऊ, त्या ठिकाणी आपला उमेदवार जर असा मजबूत असेल, तर त्या ठिकाणी ती निवडून येणारी सीट असेल,
तर आपणच काय त्याला कोणीही तिकीट वाचून त्याला रोखणार आणि तो माणूस निवडून आणायची जबाबदारी आम्ही घेतो. त्यानंतर पक्षातर्फे त्याला बळही पुरवण्यात येईल. पण तुम्ही त्या ठिकाणी सक्षम व्हायला पाहिजे आणि तुमची कुवत त्या ठिकाणी दाखवली गेली पाहिजे. तुमची जर तयारी असेल तर पक्षाकडून तुम्हाला बळ देण्याचं काम मी करेल, हा शब्द मी तुम्हाला. कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे, त्याप्रमाणे आपला जास्तीचा वेळ मी या ठिकाणी घेत नाही. आणखी काय नियुक्त्या या ठिकाणी नियुक्त्या देऊ. कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी आमचा एक अतिशय हाडाचा कार्यकर्ता म्हणजे आमचा एक बंधू होता संतोषरावजी आखाडे साहेब. तर त्या संतोषरावला आपण या ठिकाणी 2 मिनिटांसाठी सर्वांनी उभं राहून या ठिकाणी आपल्याला श्रद्धांजली द्यायची.